जास्त वाढलेली. कारण आम्ही एकदा कदाचित कुठं दौऱ्यावर असलो काय असलो त्यावेळेला बाकीच्या कार्यकर्त्यांनी त्या गोष्टी सांभाळायच्या असतात. आणि म्हणून आपल्या नागपूरला आपला शपथविधी झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल सगळ्यात जास्त जोश जर कुठला होता तर आपल्या शपथविधीला. भाग्यवंत आहे की माझ्या आईला आम्ही त्या शपथविधीला घेऊन गेलो. म्हणजे ह्या काही जाणीव असायला, कारण आमच्या आईवडिलांनी केलेली प्रचंड मेहनत प्रचंड आम्ही ती कधी विसरू शकत नाही आहे. आणि घरच्यांनी केलेली आता तुम्ही पाहिलं असाल की 1 महिना कंपल्सरी आमचं कुटुंब संपूर्ण सगळ्यांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या तालुक्यामध्ये प्रचार करत होते. त्यानंतर तुम्ही सगळे मुंबईवाले महिला असतील पुरुष असतील युवासेना असेल सगळ्यांनी जे जे काय शक्य झालं तो तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही केलं. आणि म्हणून आपल्याला हे फळ मिळालं. विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते की कुठल्याही परिस्थितीत आमची सीट येईल असं ते लोक सांगत. पण आम्हाला खात्री होती आणि ती खात्री ज्याला आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की जोपर्यंत तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला पण हरवू शकत नाही आहे. कारण आम्ही त्या प्रकारे काम करतो, लोकांना सामोरं जातोय या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आज तुम्हाला की प्रभाकर मोरेंच्या नंतर 20 वर्षांनी बरोबर तुमच्या या मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपद ह्या पहिल्या ह्याच्यामध्ये मिळालं. आता त्या मंत्रिपदाचा योग्य वापर करून आपल्याला वाटचाल करायची आहे. कारण ज्या वेळेला आपले नेते मंडळी तर असे आम्ही 60 आमदार होतो, 12 लोकांना फक्त मंत्री होता आलं. आणि म्हणून करता आपली जबाबदारी वाढलेली आहे की आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन चालूया. मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण आपल्या विमानतळापासून बाळासाहेबांच्या समाधीस्थळापासून सिद्धिविनायक ते इथपर्यंत फक्त आणि फक्त भरतशेठचीच गर्दी होती. दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्यांची गर्दी आणि जोश नव्हता. विमानतळावरती पाहिलं लोकांनी की एकच शेठ गरिबांचा शेठ श्रीमंतांचा शेठ व्हायचं लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. काही लोकांनी कळत न कळत पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि काही लोकांनी आपल्यात राहून पण मदत केलेली नाही आहे. असे पण काही लोक आहेत, त्यांच्या पण लिस्ट याद्या तयार ठेवा जरा. काय होतं ते पहिले पुढे असतात काम करणारे आपल्याला दिसत पण नाही आहे. म्हणून या सगळ्यांमध्ये आज पूर्ण चर्चा उद्या होणार आहे की बाळासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेणारा पहिला मंत्री कोण असेल. आणि बाळासाहेब भवनजवळ येणारा पण म्हणजे हा आपला आधार आहे. इथला एक कार्यालय हे एकनाथ शिंदे साहेबांनी जे संघटनेसाठी दिलेलं आहे. अनेक लोक इथे येत असतात, त्यांची व्यवस्था इथं असणारे आमचे सागर बिगर कुठं आहे का रे, तर ह्या सगळ्या मंडळी इथं करत असतात. चहा पाणी काय नाश्ता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.